नमस्कार. आम्ही सारे खवय्याच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. काय ही खवय्यगिरी करताना ना वेगवेगळे अनुभव येतात बरं का. हा म्हणजे कसं आहे, परवा काय झालं, मी प्रयोग संपून निघालो होतो घरी जायला. ट्रॅफिक जाम होता. ट्रॅफिक जाम म्हटलं दुसरं काय करणार, मग इकडे तिकडे बघत होतो, ह्याचा चेहरा बघ त्याचा चेहरा बघ. आणि एक गंमत असते बरं का, तुम्ही सुद्धा कधीतरी ट्राय करा की ट्रॅफिक जॅम मध्ये कंटाळा तर येतोच, पण त्यातला एक मार्ग काय माहितीये, प्रत्येकाचे चेहरे बघायचे. म्हणजे समजा तुम्ही बसमध्ये असाल तर बसमध्ये लोकांचे चेहरे बघा. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ना काहीतरी तुम्हाला दिसतं. मग आपण एक एक्सरसाइज म्हणून ओळखायचं की हा कसला विचार करत असेल, ही कसला विचार करत असेल. एक टाइमपास होतो आणि आपल्या डोक्याला सुद्धा चालना मिळते, आपला कंटाळ पळून जातो. तर मी सुद्धा आपल्या असं गाडीतून चाललं असताना ट्रॅफिक जॅम होता, मगाशी सांगितल्याप्रमाणे इकडे तिकडे बघत होतो. तर एक मुलगा मला तिथे बसलेला दिसला. तो रस्त्यावर म्हणजे फुटपाथवरच बसला होता आणि अतिशय सुरेल आवाजात रडत होता. तो रडत होता. त्याच्या बाजूला त्याची आई उभी होती कपाळावर असा हात घेऊन, आणि आईच्या बाजूला एक कापूसवाला भाऊ होता. कापूसवाला म्हणजे ते गाडीतला कापूस नाही बरं का, आपण खातो ना कापूस आचा करून, तो कापूसवाला उभा होता. काय त्या मुलाला तो कापूस खायचा होता आणि त्या आईला कुठल्याही परिस्थितीत तो कापूस त्याला द्यायचा नव्हता. कारण का, त्या कापसाच्या भोवतीना 4-5 माश्या उडत होत्या. पण त्या मुलाला काय कळणार हो, मुलगा हट्ट धरला होता, मला कापूस हवा असं त्यांचं चाललं होतं. बराच 5-1 मिनिटं. शेवटी आईने एक धपाटा घातला, साटकन आवाज काढला. आईला वाटलं तो गप्प बसेल, पण नाही. चंचलच्या आवाजात गायला लागला तो, आपल्या रडायला लागला तो. सोडला ना त्याने. मग शेवटी आई म्हणाली मरू दे आता, घे म्हणे. कापूस घेतला आणि मग ते दोघे चालत चालत निघून गेले. काय ह्याच्यात मध्ये 2 टाइमपास झाले 2-4 मिनिटाचा. पण नंतर माझ्या एक लक्षात आलं, म्हणजे योगायोग कसा असतो बघा. ते सगळा ट्रॅफिक जाम झाला, मी घरी पोहोचलो आणि तेवढ्यात मला एक फोन आला की प्रशांत काहीतरी कर बाबा, या लहान मुलांसाठी ना हे जी बाहेर खायची सवय लागली ना, पटकन काहीतरी पदार्थ व्हायला पाहिजे यार. काय सारखं सारखं आम्ही कसं बनवणार, सारखं सारखं बाहेरचं खायला कसं घालणार. बरं आम्ही तर नोकरीवाले, असं काहीतरी दाखव तुमच्या खवळीमध्ये की पटकन आम्ही मुलांना काहीतरी देऊ शकतो. हा म्हणजे मागितलं की झटपट झालं पाहिजे. तर काय, लगेच मी माझं डोकं चालवलं आणि माझ्या मैत्रिणीला मी आमंत्रण दिलं. ती इथे आलेली, आपण तिची ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव मंजिरी शिरोडकर. मंजिरी. बरं, राहता कुठे आपण? मी राहते विक्रोळीला. विक्रोळी राहता. आणि व्यवसाय काय? मी हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ आहे. बरं, लग्नाला किती वर्ष झाली? 9 वर्ष झाली. 9 वर्ष झाली. मग आता कुठे राहता तुम्ही? आता विक्रोळीला राहते. आधी शिवाजी पार्कला राहायची. मूळची शिवाजी पार्क. शिवाजी पार्कला कुठे राहायचं? सिटी लाईट सिनेमाच्या बाजूला. ओके. आणि आता घरी कोण कोण आहे? सासू सासरे नवरा आणि मुलगी. सासू सासरे नवरा आणि मुलगी. यजमान काय करतात? बिझनेस आहे, क्लिअरिंग एजंट आहे. अरे वा, चक्क. आणि मुलगी? मुलगी 2री मध्ये आहे. अरे टिंकी आहे, म्हणजे अजून लहान आहे. चिंगी आहे. ओके. बरं, आता आपण जरा तुमच्या माहेरी जाऊया, म्हणजे आपण जरा सिटी लाईटच्या दिशेने जाऊया विक्रोळीवरून. माहेरी कोण कोण आहे? आई बाबा, 2 भाऊ, 2 वहिनी आणि त्यांची मुलं. बरं, आता आपली म्हणजे माहेरच्या कोण तुम्ही? बांदिवडेकर. बांदिवडेकर. तुम्ही आता झाला शिरोडकर. खाद्य संस्कृतीत काही फरक आहे का? काही नाही, सगळं सेमच आहे. बरं, आता तुम्हाला 2 वर्षाची मुलगी आहे, बरोबर आहे? 2 वर्षाची तुम्हाला मुलगी आहे. सॉरी, 8 वर्षाची. आता 2रीत गेलेली आहे. तिथे सुद्धा काहीतरी हट्ट असतील, मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे. मग आता आई म्हणून तुम्हाला असं वाटतं का तिने व्यवस्थित जेवावं? हो, तिने व्यवस्थित जेवावं असं वाटतं. पण मी जेवली नसल्यामुळे ते जे माझं आहे ते तिचं फिलिंग्स मी समजू शकते की तिला काय खावंसं वाटतं. मग त्या दृष्टीने तुम्ही वेगवेगळ्या काहीतरी रेसिपीज मी प्रयत्न करत असते. तर तेच दाखवण्यासाठी मी तुम्हाला इथे आमंत्रण दिलेलं आहे. आपण आपल्या किचन कडे जाऊया का? या. आमच्या खवय्याने तुम्ही आज काय दाखवणार आहात? आज स्टीम रोल आणि इडली चाट. स्टीम रोल आणि इडली चाट. ओके. पहिल्यांदा आपण काय बनवतोय? स्टीम रोल. साहित्य सांगता मला काय काय? त्यासाठी गव्हाचं पीठ आहे, तांदळाचं पीठ आहे, बेसन, रवा, हिरवं वाटण आहे, मिरची कोथिंबीर आलं लसूण, मीठ, टोमॅटो सॉस, सोया सॉस, गाजर, सिमला मिरची आणि कोबी. आणि हे काय आहे? बटर. ओके. साहित्य बघितलेलं. आता काय जातं, आता काय पहिल्यांदा आपण पीठ मळून घेऊया. त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ, हे आपल्याला लाटणीसाठी थोडस लागणार आहे, बेसन ओके, आणि रवा. घालू? हा. त्याच्यामध्ये मग थोडस मीठ घालायचंय आणि थोडस
हिरवं वाटण, ह्याच्यात आपण काय काय घातले? मिरची, कोथिंबीर, आलं आणि लसूण. मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण. ओके, म्हणजे आपली नॉर्मल जे आहे तेच. थोडं तिखट करूया आपण. मी लहान आहे पण मला चालतं तिखट. ओके, छान. तर ते मळून घ्यायचं आहे. ह्याच्यात तेल वगैरे काय घालायचं आपल्याला? नाही, नंतर घालायचं. आधी पाण्याने जस्ट मळून घेऊन. आपण नॉर्मली मळतो तसंच करा. नॉर्मल जसं चपातीचं पीठ मळतो तसं. आपण जादूचे प्रयोग करूया ना, कशाला आपण हात खराब करायचे? आपल्याकडे जादूचे प्रयोग आहे, तुम्हीच मळून आणलेलं आहे नाही का? आता आपण हे बाजूला ठेवून देऊ. आता मळलेलं आहे ते आपण परत एकदा नीट मळून घेऊ आणि पुढे काय करायचं ते सांगा. असं नॉर्मल जशी आपण चपाती लाटतो तशी चपाती लाटायची. ओके, आता काय करताय मला सांगा. आपण प्रथम बटर मध्ये थोड्याशा भाज्या परतून घेऊया. ओके, किती घालू बघा? थोडंसं. बस. ओके, त्याच्यामध्ये लगेच लसूण, गाजर थोडंसं अजून लागेल. बस. भोपळी, मिरची, हा, आणि कोबी. साधारण कोबी आवडत नाही बऱ्याच जणांना त्याच्या उग्र वासामुळे, नाही का? पण ह्याच्यामध्ये गेल्यामुळे त्यांना असं ते, आणि ह्याचे कलर सुद्धा चांगले आलेत बघा ना. गाजर हे 3 वेगवेगळे कलर आहेत. दिसायला चांगलं दिसतं ते. अर्थात आतमध्ये काय आहे हे दिसू नये अशीच आईची इच्छा असते, पण निदान स्वतःला बनवताना तरी आनंद वाटला पाहिजे ना, म्हणून ते वेगवेगळे कलर्स आहेत. आता काय? त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, सोया सॉस, बस, टोमॅटो सॉस, आणि ग्रीन मसाला. हे थोडंसं जस्ट एकच वाफ काढायची, थोडंसं कच्चं सुद्धा चालतं हे. आणि तर हे झाल्यानंतर हे आपण ह्याच्यामध्ये मध्ये स्टफ करायचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बारीक चौकोनी कापून घातला तरी चालतं. ते काय आहे ते कळत नाही, म्हणजे कोणती भाजी आहे ते कळत नाही. हे टीव्हीमुळे ना मुलांना कानावर इतके वेगवेगळे पदार्थ आणि पडत असतात, त्यामुळे आयांचे वांदे होतात. ओके, बरं, बाहेरचे पदार्थ तशी चव घरात पण येत नाही. हो, त्यामुळे सदृश्य त्याच्या सारखे दिसणाऱ्या गोष्टी करायला लागतात. ओके, तोंड बंद करून टाकले. ओके, आता हे आपण तिथे वाफायला ठेवते. आधी ह्याला थोडंसं बटर लावून घेऊया. ओके, खाली खाली फक्त मध्येच, म्हणजे हे चिकटू नये. चिकटू नये. ह्याला साधारण किती वेळ लागेल? साधारण 5 मिनिटं. 5-1 मिनिटं लागतील. यजमानांना काय खायला आवडतं? त्यांना जास्त नॉनव्हेज खायला आवडतं. नॉनव्हेज मध्ये कुठली डिश? मालवणी मध्ये आपल्याला कुठले? कोंबडी वडे. तुम्ही स्वतः बनवता घरी सगळं? गुड. हे झालं असेल. आता हे काय करायचं? नाही, ते नाही, हे थोडंसं जस्ट पलटी मारायची. हा, एक पलटी मारून 2 मिनिटं परत ठेवूया. आता ह्याच्यानंतर आपल्याला परत ह्याच्यात काय करायचं का? नाही, ह्याच्यानंतर मग थोडंसं जस्ट बटर मध्ये, ह्याच मसाल्यामध्ये थोडंसं बटर टाकून हे जस्ट शॅलो फ्राय केलं तरी ओके चालतं. मग त्यांना जे शेवटी बटरचा स्मेल आणि हे येतं मुलांना, तो मग त्यांना असं वाटतं की ते आपण बाहेरचं खातो आहे. हे काढून ठेवू का? हा, बाजूला ठेवलं तरी हरकत नाही, त्याच्यातच थोडंसं बटर टाकून. हा मसाला आपल्याला पाहिजे. हा, मग तुमचा फसलेला पदार्थ कुठला आतापर्यंत मारे करायला घेतला आणि माती झाली त्याची? नाही, अजून तरी काही नाही असं कसं होईल? जेव्हा मी सुरुवातीला नॉनव्हेज करायला गेली होती तेव्हा मी फिश फ्राय करताना तांदळाचं पीठ नाही तर डायरेक्ट मसाला लावला सगळ्यांनी, जस्ट डायरेक्ट
हे फ्राय करायला गेलं त्यामुळे तो मसाला सगळा सुटला. जस्ट फिश बॉईल मध्ये फक्त फिश राहिला. ते झालं बघ. हे झालं. आता याच्यात तूप घालू ना थोडं. हा, थोडस बटर घालून. दिस इज रेडी टू ईट. हा, हे कशाबरोबर खायचं? तुम्ही टोमॅटो सॉस, शेजवान सॉस कोणताही खाऊ शकता किंवा ऍज अ फ्रँकी म्हणजेच मुलं हातात रोल धरून सुद्धा खाऊ शकतात. काही सॉस वगैरे कोणाला आवडत नसेल तर. ओके ओके. तुम्ही सुद्धा हातात धरा, पेन पेन्सिल काय असेल ते आणि लिहून घ्या. साहित्य आणि कृती. स्टीम्ड रोल्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, बेसन, रवा, आलं मिरची लसूण पेस्ट, मीठ, टोमॅटो केचप, सोया सॉस, उभा चिरलेलं गाजर, उभी चिरलेली भोपळी मिरची, उभा चिरलेला कोबी आणि बटर. कृती: प्रथम एका बाउल मध्ये तांदूळ पीठ घेऊन त्यामध्ये गव्हाचं पीठ, बेसन, रवा, मीठ, कोथिंबीर, आलं मिरची लसूण पेस्ट आणि पाणी घालून पीठ मळून घ्यावं. तयार पिठाच्या पाऱ्या लाटून घ्याव्यात. पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये गाजर, भोपळी मिरची, कोबी, मीठ, सोया सॉस, टोमॅटो सॉस आणि हिरवी चटणी घालून सारण वाफवून घ्यावं. सारण पारीमध्ये स्टफ करून रोल तयार करावेत आणि वाफवून घ्यावेत. पॅन मध्ये बटर गरम करून त्यावर हे वाफवलेले रोल्स खरपूस भाजून सर्व्ह करावेत.